राज्यभरात आणि देशभरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणून गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांसह पुण्यात आणि राज्यभरात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत आणि आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत कलांचा अधिपती असलेल्या गणपतीचे एक साधक चित्रकार विजयराज बोधनकर। बोधनकर सर, मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं म्हणत होतो की साधारणपणे गणपती म्हटल्यानंतर पाटावर बसलेला सिंहासनावरचा किंवा कृष्ण किंवा अन्य एखाद्या अशा रूपातला गणपती बघण्याची सवय असते। हा गणपती थोडासा वेगळा आहे। काय ह्या चित्र साकारण्याच्या मागचा तुमचा विचार आहे? नमस्कार। खरं तर आपण सगळेच गणपतीला बुद्धिविनायक म्हणतो, बुद्धीची देवता म्हणतो, पण गणेशाजवळ जाताना बुद्धीचा किती वापर करतो हाही महत्त्वाचा भाग आहे। दुसरं असं की गणपती बाप्पा खरंच रांगेत उभं राहून पावतो का, हा संशोधनाचा विषय आहे। माझं एक नेहमी मत असतं की संशोधन जर झालं नाही तर संशयाचं धन आहे ना माणसाच्या मानगुटीवर बसतं। हा प्रश्न असा आहे की आपण देवाजवळ दिवा लावतो, मग देव कुठे दिवा लावतो, तर तो देवाचा एक प्रयत्न असतो की माणसाच्या नशिबात सगळ्यात अनमोल गोष्ट म्हणजे मेंदू, आणि ती फक्त माणसालाच मिळाली आहे। आइन्स्टाईनने फक्त 4% तो मेंदू वापरला आणि काय त्या माणसाने करून दाखवलं। आपण किती वापरतो? खरंच गणपती ही पूजेची देवता आहे की अभ्यासाची देवता आहे? देवालय की विद्यालय, हा मोठा प्रश्न गणपतीजवळ जाताना मला वाटतो। म्हणजे मी लहानाचा मोठा झालो ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज, त्यामुळे जे काही आहे ते खरं बोलायचं। मला असं वाटतं की मी गणपतीचा निस्सीम भक्त आहे, कारण माझ्या गणपतीचे डोळे सगळे बंद असतात आणि बंद डोळे हे चिंतनशील डोळे असतात आणि तो विचारपूर्वक प्रत्येक पाऊल उचलत असतो। त्यामुळे माझ्यासारख्या गणेश भक्ताला कुठल्याही रांगेत नवसाला पावणारा गणपतीजवळ जाण्याची काही गरज नाही, कारण माझ्याजवळ माझ्या मेंदूमध्ये गणपती आहे, माझ्यावर वरच्याची कृपा आहे। याचं कारण काय की माझ्या देहापासून सगळ्यात वरती आहे मेंदू, आणि त्या मेंदूची जर कृपा असेल तर गणपती बाप्पा मला पावलाच, असं नाही का होत? म्हणजे पावलावर तो पावतो। रोज सकाळी उठल्यानंतर आपण किती चिंतनशील असतो, किती चिंतन करतो, मनन करतो, वाचन करतो, यावर सगळा गणपती बाप्पा अवलंबून आहे। मला सांगा, आता गणपती उंदरावर बसू शकतो का? नाही ना, तरी आपण तो स्वीकारला आहे। याचं कारण असं आहे की आपण कधीच कुणाला कधी विचारलं नाही की प्रपोर्शनेटली, म्हणजे आता बुद्धिवाद सांगतो की एवढा मोठा गणपती आकाराने महाकाय तो उंदरावर बसेल कसा, हा प्रश्न मला लहानपणी पडला होता, कारण माझा जन्म एका विठ्ठल मंदिरात झाला आणि त्याच्यामुळे ही जी चित्रकला आहे, मूर्तिकला आहे, यातनं सगळी देव साकारले, त्याच्या मागे मोठा विचार आहे। जसं एखाद्या बँकेचं सिम्बॉल असतो आणि त्या सिम्बॉलजवळ आपण चेक घेऊन गेलो तर तो चेक वटतो का, तर त्या प्रतीक असतं त्या बँकेचं, शेवटी त्या बँकेत जावं लागतं। मला असं वाटतं की ही देव नावाची जी संकल्पना आहे हे प्रतीक आहेत, आणि देव नावाची बँक, जो बुद्धिवादी आहे, जो बुद्धीचा वापर करतो, तो त्या बँकेत जाऊन आपले चेक वटवतो। त्यामुळे मला असं वाटतं की देव नावाची संकल्पना ही वैचारिक आहे, वैज्ञानिक आहे। तो कुठेही अस्तित्वात जर असेल तर तो विचारात आहे। त्यामुळे नवस म्हणजे काय, तर नवं असं काहीतरी मला देतोस का तू, म्हणजे आजचा विचार हा उद्या किती फलद्रूप होतो, किती मोठा होतो, याच्यावरती ते अवलंबून आहे। त्यामुळे माझे जे सगळे गणपती आहे ते सगळे डोळे बंद केलेले आहे, चिंतनशील आहे, आणि चिंतनशील माणसाला कधीही देव केव्हाच त्याला म्हणजे असं निराश करत नाही, तो त्याला सदैव भरभरून देत असतो। निश्चितपणे एक खूप वेगळ्या प्रकारचा विचार चित्रकार विजयराज बोधनकर यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे। बोधनकर सर, खूप खूप धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओत आलात आणि कदाचित या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे डोळे उघडतील। गणपतीचे डोळे जरी मिटलेले असले तरी आपल्या सगळ्यांचे डोळे उघडतील आणि आपण एक खूप वेगळ्या पद्धतीनं आज गणरायाला जरी निरोप देत असलो तरी पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना आपण खूप वेगळ्या पद्धतीने विज्ञानाच्या दृष्टिकोनातून इथून पुढे असलेल्या पर्यावरणाच्या संकटाचा नीट अंदाज घेऊन या गणपतीचं पुढच्या वर्षी पूजन करूयात।
डोळे बंद ठेवून पण मन उघडं ठेवून असं हे पूजन आपण करूयात. बोधनकर सर, खूप खूप धन्यवाद.